काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या आईच्या नावानं यमुना स्त्री सन्मान पुरस्कार, खरं तर समाजामध्ये अशा प्रकारचे पुरस्कार खूप कमी प्रमाणामध्ये ठेवले जातात। ज्या व्यक्ती ज्या असतात त्या समाजाप्रती व इतर ठिकाणी वाखाणण्याजोगी काम करतात, त्यांचा सन्मान करणं ही खरं तर आजच्या परंपरेला साधीची गोष्ट नसताना त्यांनी अशा प्रकारचा पुरस्कार सन्मान आयोजित केला। आपल्यासोबत ते जोडलेले आहेत। नक्की उद्देश काय आहे? उद्देश आपण जसा आहे का महिलांना सन्मान दिला पाहिजे आणि महिला जेवढ्या कर्तृत्वान आहेत त्या सगळ्या क्षेत्रात त्यांनी आता पदार्पण केले आहे आणि म्हणून त्या जसं आपण आता सिव्हिल सर्जन असेल, DCP असेल, तिरंदाजी असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या अव्वल आलेल्या आहेत, ज्यांनी स्वकर्तृत्व ह्या जागा पटकावल्या आहेत त्यांना सत्कारून त्यांचा सन्मान करणं हा खरा त्याच्यामध्ये उद्देश आहे। पण महिलांच्या पाठीनुसार राहिलं असं नाही, त्यांना अत्यंत अडचणी आहेत, घर सांभाळायचं आहे आणि त्याच्यामध्ये या विविध क्षेत्रात ते प्रावीण्य मिळवतात पण त्याचं मनापासून कौतुक वाटतं। आणि ज्या आईने भोगल्या, आईने कष्ट केलं आमच्या, ते आम्ही पाहिलं का अतिशय मुलांचा संगोपन करताना त्यांना काय अडचणी आल्या, कशा पद्धतीने त्यांना शेतीबाजी कामं आणि म्हणून त्या आईची आठवण सातत्यानं राहावी याच्यासाठी आपण हा कार्यक्रम। व्यासपीठावर खरं तर मृणाल कुलकर्णी म्हणजे अभिनेत्री त्याच्यात सोडली तर बाकीचे सगळे त्यांच्या पक्षविरहित अशा प्रकारचे लोक होते, म्हणजे माझी खासदार आमचे ठाकरेपासून होती। नक्की आपल्याला काय वाटलं की आपल्या पक्षाचा इथे कोणीही नेता नव्हता? पक्षाचा मी स्वतः प्रमुख आहे, नाही तर आज मी जिल्हाध्यक्ष आहे। पक्ष म्हणून कुठले कार्यक्रम घेत आहे, जेव्हा आपण निवडणूक असेल त्यावेळेला आमचे पक्ष आहेत, त्यावेळेला आपलं मतदान आहे, त्याविषयी आमची काय असं तो पुढाकार। पण निवडणूक नसली का आम्ही पक्षविरोधी ही सर्व त्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी आहे, जसं आमचे राजा पडते असतील, रामचंद्र ठाकूरांतर तुम्ही बोलायची गरज नाही, बाकी सगळे येते त्या क्षेत्रातील कोणी आमच्याबरोबर जवळ 40 वर्ष ते काम करतो आम्ही एकत्र आणि म्हणून त्या लोकांना बोललो 40 वर्षांनी त्यांना व्यासपीठावर आणणं ही पण वेगळी अवस्था आहे का त्यांनी त्यांच्या क्षेत्रात काम केलं आहे म्हणून आज आपण शेवटी वडीलधाऱ्यांचा मान ठेवला पाहिजे, त्या वडीलधाऱ्यांना इथं स्टेजवर आणण्याचं काम। किती मोठा हा पुरस्कार आहे, यातून ज्या पुरस्कारकर्त्यांना हे पुरस्कार मिळाले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये किंवा त्यांच्या मनाला किती मोठी उत्तेजना पुढे जाण्यासाठी या पुरस्काराच्या बाबतीमध्ये हे आता आपण खरं तर तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलाल तेव्हा समजेल। त्यांना अनेक जेव्हा या पुरस्कार दरवर्षी आम्ही देतो तेव्हा ते आम्हाला भेटतात तेव्हा सांगतात आणि निश्चितपणे तुम्ही आम्हाला इथं पुरस्कार दिल्यानंतर कुठंतरी समाजात समजते काही राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला मग आमचं कौतुक आणि आम्ही जे काही कष्ट घेतलं त्याला कोणतरी त्याच्यामध्ये पाठिंबा देतो आहे, प्रोत्साहनाची ताप मारतो आहे, याच्यामध्ये ते खुश असतात आणि म्हणून आम्हाला समाधान आहे का आपण कुठेतरी त्यांना शोधून आणतो, त्या क्षेत्रातील विविध क्षेत्रातील सगळ्या महिला भगिनी एकत्र येतात त्यांचा सन्मान करतो आणि त्यांना कुठेतरी पुढे जायची चालना मिळते आणि त्याचा आदर्श समाजामध्ये इतर लोक घेतात। हे महत्त्वाचं आहे का त्यांचा आदर्श होऊन अनेक इतर सर्व महिला भगिनी पुढे गेल्या पाहिजे, येणारी नवीन पिढी आहे त्यांना फॉलो केलं पाहिजे का कष्ट केले पाहिजे, पुढे गेले पाहिजे। आपल्याला विद्या असेल तर आपण आपलं मार्गक्रमण करत राहून आपलं क्षेत्र पादाक्रमण केलं पाहिजे, याच्यासाठी ते लोक आदर्श घेतले त्या लोकांनी घ्यावी। अगदी एक शेवटचा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही या समाजातील कामं करताय, समाजाच्या पुढे जाताय, लोकांना अनेकांना मदत करतात, अशा प्रकारचे सन्मान पुरस्कार असं अनेक पुरस्कार आपण केलेले आहेत। काँग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचं काम करत असताना आजही काँग्रेस वंचित आहे असं तुम्हाला वाटतं का? तर तुमच्यासारखी लोक जर नसतील तर जिल्ह्यामधून काँग्रेस जवळपास गेली होती, ती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, त्यामुळे किती मोठा फायदा काँग्रेस पक्षाला आणि स्वतःला या पुढच्या कालावधीमध्ये? काँग्रेसनं अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसचं नेतृत्व माझ्याकडे दिलं। खऱ्या अर्थानं काँग्रेसचं काय होतं आहे का काँग्रेसनं माझं सांगणं आहे का दिल्लीमधून सर्व कारभार करता आता जमत नाही, ज्या पद्धतीने आपण बदललं पाहिजे। आता मला तिकीट 9ला मागितलं नाही दिलं, 14ला दिलं आपण, म्हणजे ज्यावेळेला चांगली परिस्थिती त्यावेळेला दिलं नाही, 14ला कोणी उभं राहिलं त्यानं त्यावेळेला दिलं। अध्यक्षपद दिलं ते सुद्धा शेवटच्या स्टेजला दिलं, तरीसुद्धा ताकद लावून आपण पक्ष बलकट करायचा परंतु याच्यामध्ये काँग्रेस कोकण खाली होऊन गेलं, कोकणाचं कोण बॅरिस्टर अंतुले गेल्यानंतर कोण वालीच राहिलेलं नाही। त्याच्यामध्ये ते गेल्यानंतर आपण लोकसभा दोन्ही सोडल्या, विधान परिषदा सोडल्या, विधानसभा सोडल्या, तर तुम्ही लढणार ना निवडणूक तर काँग्रेसकडे लोक का राहतील? कारण अनेक ग्रामपंचायत आम्ही जिंकून आणतो, जिल्हा परिषद आणतोय आणि त्याच्यामध्ये आणल्यानंतर तिथं जर आपण त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या जर नागरिक सुविधांची कामं नाही केली तर मतदार काय त्यांचे। आज शेवटी परिस्थिती बदलली, लोकांना कामांची अपेक्षा आहे लोकप्रतिनिधीकडून आणि ते काँग्रेसनं जे काम राष्ट्रवादीची निर्माण झाल्यापासून सगळ्या सीट त्यांना सोडल्या, त्याच्यामुळे काँग्रेस खऱ्या बरबाद झाली। अजून काँग्रेस संस्थानिकाच्याच भूमिकेत आहेत, अजून बदलाला मागत नाही। अजूनही आमचे माजी मंत्री जे आहेत त्यांना वाटते आम्ही मंत्री जाऊ त्या थाटात, त्यांना फार खाली यावं लागेल, काम करावं, पण अजूनही हे सुधरत नाही। काँग्रेस बदलत नाही आहे, मात्र महेंद्र खरत यांचं काय बदलाशिवाय आहे? बदलाचे नाही, महेंद्र खरत ही काँग्रेसचं जे मला अभिप्रेत आहे त्या पद्धतीनं आपण काँग्रेसच्या भूमिकेबरोबर काम करतोय। तर काँग्रेस का आम आदमी के साथ जात धर्म मानत नाही आणि मी त्याच्यातून आलेलो आहे का मी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा लीडर आहे, तेव्हा आम्ही धर्म जात मानत नाही। हां ठीक आहे, आता भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे, मला का ऑफर भारतीय जनता पार्टीची पण होती, शिवसेनेची पण होती,
मला राष्ट्रवादी सगळ्या पक्षांच्या ऑफर होत्या, पण मी झालं आम्ही बाबा जिना यहाँ मरना यहाँ पण इसके अगदी एक शब्द शेवटचं आहे, अगदी शेवटचं की अशा प्रकारे कार्यक्रम करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून कार्यक्रम करणं आणि फक्त एक महेंद्र घरत म्हणून काम करणं, तुम्हाला वाटतं याच्यामध्ये तफावत आहे असं तुम्हाला वाटत नाहीये? ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर समाजासाठी आणखी काहीतरी जास्त करता येईल. पण आजही रोज जनता दरबारामध्ये 200च्या वरती लोक येत असतात, 200 येतात, त्याच्या वर्षाला 300 नोकऱ्या देतो. जो येईल गोरगरीब त्याला फायनान्शियल मदत करण्याचा प्रयत्न करतोय. कुठलेही सरकारी अधिकारी आमची कामं थांबवत नाही, हे काम आहे. बाकी आता तुम्ही आमदार खासदार अवेलेबल नाही, फोनवर मिळत नाही, पे फोन उचलत नाही. महेंद्रचा जनता दरबार आहे, रोज फोन करायची अपॉइंटमेंट घ्यायची जरूरत नाही. रोज लोक येतात आणि त्यांना माहीत आहे काही आजारपण आहे, काही आहे, तर सगळ्यांना मदत केली जाते. शेवटी वरचा देतो म्हणून आपण मदत करतो. हा लोकप्रतिनिधी असला तर अजून जोरात काम करू. आता मी सांगतो ना, मी मैदानं 6-7 आणली, कुठल्याही लोकप्रतिनिधी अजून मैदान आणलेलं नाही आहे. तर मी जर लोकप्रतिनिधी असतो तर प्रत्येक गावाला मैदान दिलं असता. आज ज्या समस्या आहेत, रोज अतिक्रमणाची घरं तोडल्या येतात, नैसर्गिक घरांचा प्रश्न लटकला आहे. अनेक आता मी एक गाव विकसित केला महेंद्र रत्नी, असा एक गाव दाखवा महाराष्ट्रामध्ये का तुम्ही कुठल्याही गावाच्या कार्याला तुमच्या वाढदिवस, डोहाळे जेवण, लग्न सगळा फ्री ऑफ कॉस्ट या गावामध्ये इशीच्या हॉलमध्ये होतोय. ओपनमध्ये गावात कुठेही तुम्हाला स्वच्छ गाव, सुंदर गाव, जिम फ्री आहे, सगळ्या अतिशय हायमास्टपासून CCTV सगळं या गावामध्ये आहे. आणि गावाचं सगळ्या जिम फ्री गावाला आहे, कुठल्याही गावामध्ये मिळणार नाही. हे आदर्श मॉडेल आपण उभं केले, या भागात आपण काम करतोय. मी सांगितलं पाण्याचे 100 जलकुंभ उभे केले, हा केले ना मी जेव्हा जिल्हा परिषद मेंबर. पॉलिटिकल विल असेल तर काही करू शकतो. हा ठीक आहे, लोकांना 14 निवडून दिलं, मी त्यावेळेला सांगितलं आता पुढे निवडणूक लढणार नाही. परंतु लोकप्रतिनिधी याच्यात फरक पडतो. शेवटी ताकद असेल तर करू शकतो, आणि ताकद लोकप्रतिनिधी नसलो तरी मी सांगतो सर्वात जास्त कामं मी करतो, सर्वात जास्त नोकऱ्या मी देतो, सर्वात जास्त प्रश्न मी सोडवतो. तर हे होते महेंद्र घरत. यमुना स्त्री सन्मान पुरस्काराच्या निमित्तानं त्यांनी काँग्रेसबद्दल भाष्य करताना सांगितलेलं आहे की कोकणातून काँग्रेस खिळखिळी झालेली आहे, तिला जोर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मात्र तो जोर दिला जात नाही. मात्र तरीही जिना यहाँ मरणा यहाँ अशा उक्तीप्रमाणे आपण काम करत राहण्याचा निर्धारही यावेळेला त्यांनी व्यक्त केलेला आहे. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, उलवे.